नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता। सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं इंद्रा राणीला हसवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण एवढी गोष्ट सांगितली, कॉमेडी डान्स केला तरी राणी अजिबात हसत नाहीये। हे पाहून इंद्राला आश्चर्य वाटतं, पण तो सुद्धा हार मानणारा थोडी आहे। त्याला एका ठिकाणी साड्या वाळत घातलेल्या दिसतात, तेव्हा तो राणीला त्या साड्या विकण्याचं नाटक करून दाखवत असतो। त्या नादात एक साडी तो स्वतःला गुंडाळून घेतो, पण हे सगळं ज्या आजीच्या त्या साड्या असतात ती खूप रागाने पाहत असते। काय रे, माझ्या साड्या चोरतोस काय? थांब, तुला दाखवतेच आता, असं म्हणते। तेव्हा राणी इंद्राची बाजू घेऊन आजीला समजावते। तेव्हा आजी म्हणते, असेच एकमेकांसाठी ठाम उभे राहा, तुम्हाला कोणाचीच दृष्ट लागू नये। आणि इंद्राचा कान पिरगाळत त्याला विचारते, काय रे, काही त्रास तर देत नाहीस ना तू या पोरीला? तेव्हा राणी आजीला पुन्हा समजावते की नाही आजी, मला काही त्रास देत नाहीत, ते सोडा त्यांना। मग राणी विचार करते की मी जरा जास्तच विचार करतेय, बुवांबद्दल सरांना जेव्हा कळेल तेव्हा कळेल मी का घाई करतेय। आणि मग आनंदी होऊन ती स्वतःच इंद्राला आपण रेस लावूयात का म्हणते। तेव्हा इंद्रा तयार होतो, पण तो धावतच नाही। राणी, मला तुझ्याशी नाही तर तुझं मन जिंकायचंय, असं तो मनात म्हणतो। इकडे महाडिकांच्या घरी काही लोक घराची सजावट करण्यासाठी येतात। ते आबा आणि मालती बघतात, तेव्हा आबांना कळतं की यांना नक्कीच इंद्राने बोलावलं असेल, म्हणून आबा सिच्युएशन सांभाळून घेतात। तेवढ्यात इंद्रासुद्धा तिथे येतो आणि दोघं जण तू सांग करत मालतीला सांगून टाकतात की इंद्रा राणी कोल्हापूरला जाणार नाहीत। तेव्हा ती चिडून विक्रांतला म्हणते की ते दोघं घरी एकटे राहिले नाही पाहिजेत आणि आपल्याबरोबर कोल्हापूरला आलेच पाहिजेत, याची जबाबदारी तुझी। तेव्हा विक्रांत फॅक्टरीत याबद्दल इंद्राला विचारतो, तेव्हा इंद्रा त्याच्यापासून काही लपवत नाही, मला राणीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे असं सरळ सांगून टाकतो। घरी आल्यावर विक्रांत ही गोष्ट मालती आणि उर्मिलाला सांगतो आणि उद्यापासून ते दोघं एकमेकांशी भांडतील, एकमेकांपासून दूर होतील, नाहीतर विक्रांत नाव सांगणार नाही असं म्हणतो। पुढील भागात आपल्याला असं दिसतं की इंद्राने घरात इतकी सुंदर सजावट केलेली असते, खूप रोमॅन्टिक वातावरण असतं। आता राणीला प्रपोज करण्यासाठी इंद्रा पूर्णपणे तयार असतो, पण राणी खूप चिडून तिथे येते। मला त्रास देण्यासाठी तुम्ही मुद्दाम माझ्याशी लग्न केलं होतं का, असं विचारते। त्यावेळी इंद्रा म्हणतो की तेव्हा मी जरा वेगळा विचार करत होतो, पण राणी काहीच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसते, ती खूप चिडलेली असते। आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर, तोपर्यंत आनंदी रहा, काळजी।